तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावरती जर धावा पाहिलं तर एकंदरीत आतापर्यंत 2 धावा लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगंडाचा खूप चांगला वापर. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तिथून सिंगल. हे क्रिकेट आहे. म्हणजे कामतेकरची उल्लेख झाला नाही की मैदानावरती सर्वात धारदार शस्त्र आहे तुमचं क्षेत्ररक्षण आणि त्याचा योग्य वापर हा तुम्हाला करता यायला हवा. आणि मैदानावरती आता JK11 खारगाव या संघाविरुद्ध आता मात्र तंत्र मैदानावरती वापरलं जाते. चांगल्या फटक्याने अडवलं जाते. रणसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती. नक्कीच जसं मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यापासून की क्षेत्ररक्षण ही क्रिकेटची जमेची बाजू असते. ते चित्र मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा राऊंड द विकेट बॅटची एज घेतली. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय करते नक्कीच फील्ड केला जातोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. आपण जर पाहिलं तर 6. तर पॅरिससाठी पुन्हा एकदा एक आणखी कॅश प्राइज आहे. जर 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर अकिशा यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं नगद इनाम. म्हणजे पैशांची आतिषबाजी इथून केली जाते. म्हणजे प्रत्येक चौकारासाठी पैसे आहेत, प्रत्येक षटकारासाठी पैसे आहेत, त्याच्यानंतर लाईन मध्ये आले तरी म्हणजे पैसे आहेत. त्याच्यामुळे रविवारचा हा सुपर संडे आणि पॅरिससाठी हे अगदी मेजवानी मैदानावरती. नक्कीच मॅच चालू होण्याच्या अगोदर पारितोषिक लागलं होतं. कुठे येताना कुठेतरी एटीएम मध्ये जाऊन आलेले असं वाटतंय. या ठिकाणी काय करते एक मोठा पटका चांगला अटेम्प्ट पाहायला भेटतोय. त्याला भेदून जातोय. नक्कीच कुठेतरी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण जर पाहिलं तर 12. एक षटकार शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू स्लॉट मध्ये होता. त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम मात्र केलंय. चांगला फटका दिशान सर. षटकार मारला म्हणून काय बोलला त्रिशांत ना त्रिशांत त्रिशू बोलला. तर मात्र आता कॅश प्राइज झालाय सनील साठी जो षटकार आला. त्रिशू याच्या माध्यमातून त्रिशू रेशीम यांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं रोख इनाम. बॅटर साहिल साठी सनील साठी माफ करा ज्याच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती फटका पाहिला. अगदी पैशांचे खैरात आहे. आता पुन्हा पॅरिस साठी कॅश प्राइज ऑन आहे. षटकारासाठी 100, चौकारासाठी 50 आणि डबल षटकाराला तर तब्बल 200 रुपयाचं रोख इनाम. यावेळी अंपायरचा सिग्नल आलाय वाईट. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होते आणि रणसंख्या जर पाहिली तर 113 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा म्हणजे चांगली बॅटिंग राहिली. पार्टनरशिप बीट करताना आपण या ठिकाणी पाहू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी आपण क्षेत्ररक्षण जमेची बाजू का असते अगदी चांगली फेकी दिशान सर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी हे गरजेचं आहे. मैदानावरती क्षेत्ररक्षण का गरजेचं आहे ना तोही क्षण तुम्ही आठवा ज्या क्षणाला आपण पाहिलं असेल ज्याला KL राहुलला डिरेक्ट हिट केलं होतं लिंटन दासनं. अगदी त्यावेळी ती मॅच अक्षरशः फिरली होती. म्हणून क्रिकेटच्या मैदानावरती क्षेत्ररक्षण तितकंच महत्वाचं. फटका चांगला होता आउटफील्ड मध्ये. क्षेत्ररक्षण 17 वरती जाऊन पोहोचले. 17 ऑन दी बोर्ड. 17चा खतरा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे. चला पाणी द्या मैदानावरती. ओव्हर नंतर इनिंग ब्रेक्स मध्ये द्या. ज्यावेळी हा ओव्हर संपेल त्याच्यानंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचं. यावेळी जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडूचा खेळ आणि इथून धावा झाल्या 17चा खतरा आहे. कोणत्या संघावरती आहे फुल टॉस बॉल आणि या बॉलला हा खतरा आहे आणि या बॉलला पाठवून दिले सर्व प्रेक्षकांच्या भेटीला षटकार.
बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून म्हणजेच एका बाजूला चांगलं क्रिकेट धावा ऐकताय तर दुसऱ्या बाजूला पैशांचा देखील पाऊस पडतोय आणि कुठेतरी याला पैशाला महत्व नाही परंतु आपल्या खेळाडूंबद्दल दाखवलेलं प्रेम आहे. पुण्याच्या एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला मात्र प्रॉपर टायमिंग मात्र होऊ शकलं नाहीये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगली फेकी चांगले कमबॅक करतोय. धावसंख्याचं जाऊन पोहोचले नक्कीच या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण जर पाहिलं धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31. जो मागच्या बॉलवरती षटकार आला होता त्या षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा नगद इनाम स्वराज अमित चिमन यांच्या माध्यमातून त्या एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी स्वराज अजित चिमन यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आलाय. अगदी लाजवाब फटका होता अगदी इंटू दी स्टँड मॅक्सिमम आणि अजूनही जर 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 200 रुपयाचं प्राइज आहे आणि सिंगल षटकाला तर 100 आहे आणि चौकाराला तर 50 आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती मेजवान आहे. 2 षटकाच्या अखेरीस रणसंख्या 31-31. प्रथमेश आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. या बॉलवरती एक सिंगल धाव रणसंख्या 32. आपण पाहतोय अंपायरचा सिग्नल लेग बाईज आणि या मॅच मध्ये अगदी बक्षिसांची खैराती होताना आपण पाहिले आणि तो फटकाही तिथंच आकर्षक होता. म्हणजे सरळ जो आपला कमेंट्री बॉक्स आहे त्या कमेंट्री बॉक्स मध्ये त्या बॉलला पाठवून दिलं. एक आक्रमक खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मैदानाच्या बाहेरून अगदी आपण म्हणू शकता की शर्तीचे प्रयत्न कामतेकरचे सुरू आहेत. नक्कीच काय फटका सजवला होता. अगदी पॅव्हेलियन कक्षाला सलामी देणारा फटका या ठिकाणी आपण पाहू शकतो. परंतु या ठिकाणी काय घडते एक निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे कुठेतरी गोलंदाज आता मात्र दमकम दाखवतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं एक असं म्हटलं जातं आग ओखणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असेल सनील तर दुसऱ्या बाजूला पॅरिसच्या माध्यमातून जर पाहिले तर सनीलच्या माध्यमातून 2 षटकार पॅरिसच्या माध्यमातून 1 षटकार देखील पाहिला. काय फलंदाजी राहिली आहे. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याचा फायदा मात्र घेऊ शकला नाहीये. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मात्र या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 ऑन दी स्कोर कार्ड. पार्टनरशिप आतापर्यंत अप्रतिम 33 धावांची एक सलामी भागीदारी म्हणजे ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहत आहे. सनीलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 मोठे षटकारही पाहिलेत. आतापर्यंत जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पॅरिसच्या बॅटमधून एक आक्रमक फटकाही पाहिलाय. पॅरिस एकंदरीत 10 व्यक्ती धावसंख्येवरती खेळ करतो. यावेळी मोठा फटका आलाय. बॉल सरळ प्रेक्षकाच्या नाही तर क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज पॅरिस बॅक टू द डगआउट. टार्गेट सेट केले. एकदा नक्कीच आपल्या डगआउट मध्ये स्वागत करताना टाळ्यांचा कडकडाट. जो खेळाडू मोठमोठे फटके मारण्यासाठी चालला जातो परंतु आजच्या दिवसामध्ये सर्वात लांब षटका कोणी मारला असेल तर पॅरिसने. नक्कीच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर रुशियाला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच कुठेतरी थोडंसं फंबल झालं होतं परंतु स्वतःला कुठेतरी सावरलंय आणि 1 धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 34. दिशांत ही ओव्हर जेव्हा सुरू झाली असं वाटलं होतं की 40+ होतील परंतु कुठेतरी आतापर्यंत 34 पर्यंत थांबवलंय. दुसऱ्या बाजूला कौतुक येणं गरजेचं आहे कारण पहिल्याच षटकामध्ये 12 नंतर 19 प्रथमेशने थांबून ठेवलं. प्रथमेशने जखडून ठेवलंय. अगदी गाडीची 6व्या गेअरवरती तिला एक पहिल्या गेअरवरती आणलं. आता शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 200 रुपये आपल्या समोर आहेत म्हणजे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि दुसऱ्या बाजूला
सनील चांगल्या रिदम मध्ये आहे. तो षटकार येईल की थांबवलं जाईल. व्हाईट बॉल खराब बॉल. प्रेशर आहे कारण सनीलने आतापर्यंत जी गोलंदाजी केली आहे, माफ करा फलंदाजी केली आणि त्याच्या विरोधात आता म्हणजे थोडंसं बचाव करण्याचं म्हणजे बॉल पाहिला तर लेग स्टंप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता. डावखुऱ्यात त्याचा बॅटर एक अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे ती स्ट्रॅटर्जी आहे त्या बॉलवरती थोडीशी अनसक्सेसफुल राहिले. रणसंख्या 1च्या मदतीनं 35-35 आकड्यावरती 1 to go. कामतीकरची शेवटचा बॉल आहे आणि स्ट्राईक एंडला सनील, ज्याच्यासाठी तब्बल 200 रुपयाचं रोख नगद इनाम आहे. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत कुठेतरी दडपणाखाली असेल, कारण का जेवढी मेहनत तू या षटकामध्ये केली नाही, परंतु ह्या 2 चेंडूंनी वाया घालवली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण का इतकी चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु 2 धावा आतापर्यंत थोडस मोठं षटक होत आहे. इथून एखादा षटकार अजूनही 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी अंपायरचं सिग्नल लेग बाईट झालाय. आता एक एक्स्ट्रा रन. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर JK11 खारगाव जाऊन पोहोचलाय 37 वरती. येणारे 18 बॉल आणि यंग जनरेशन संदोरी समोर आव्हान ठेवलंय 38-38 धावांचं. स्क्रीनवरती आपण पाहताय रियांशला पाहताय, ज्यांचे वडील आपल्या समवेत आहेत आणि अगदी लहानपणापासून मैदानावरती क्रिकेटची बॅट अगदी कशा पद्धतीने फिरवली जाते याचं प्रात्यक्षिक मैदानावरती देत आहेत आणि गरजेचं आहे, कारण खारगाव संघाचे भविष्य आहे. म्हणजे आगामी काळात रियांश देखील मैदानावरती या संघासाठी निश्चितपणे पाहायला मिळेल. दरम्यान मॅच जी आहे ती मॅच अगदी आपण पाहताय या स्पर्धेमधील 37 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्यात. 38 आरतीचं टार्गेट आहे आणि खारगाव संघाला विनंती आहे, खारगाव संघ जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज, कारण अजूनही बरेचसे सामने सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले आणि पुढच्या मॅच साठी विनंती करेल. पुढची मॅच फलानीचे कॅप्टन आणि निगडीचे कॅप्टन मध्ये प्लीज कृपया करून टॉस साठी लगेचच या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुशांतला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. दर्श भावे यांच्या माध्यमातून संदेरीच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचा रोख इनाम आहे.
म्हणजे जशी सुरुवात इकडे खारगावकडे झाली होती अगदी तशी सुरुवात त्या बाजूला करायचा प्रयत्न होतोय. म्हणजे सागर भावेकडून येणाऱ्या प्रत्येक माफ करा दर्श भावे यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा नगद इनाम. पहिला बॉल बॅकफुटला गेले गॅप मध्ये इन टू द गॅप बिटवीन द गॅप या बॉलला खेळून काढले. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट आणि 2 आकड्यानं संघ यंग जनरेशन संधेरी आपल्या संघाचं धावांचा अकाउंट ओपन करतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 धावा आपण जर पाहिलं तर मिळत आहे संघाचं श्रीकांतच्या संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. आणि नक्कीच ही मॅच आपण जसं सांगितल्याप्रमाणे दिशांत सर दोन्ही संघ नामवंत आहेत किंवा त्याच्यामध्ये मोठमोठे बॅटर चांगले गोलंदाज देखील आहेत. आणि कसा खेळ होतोय कारण का आतापर्यंत जर पाहिलं तर चांगला खेळ राहिलाय. अगदी कुठेतरी स्कूप करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये सफल झालाय आणि 4 धावा मिळत आहेत. येतोय चौकार. कलात्मक फटका पाहिला इम्प्रोव्हायझेशन स्कूप केलं बॉलला. आणि या फटक्याबद्दल नेहमी कामतीकरजी म्हटलं जातं की लागला तर आबाद नाही तर बरबाद. म्हणजे यावेळी बरोबर बॉल बॅट वरती आला आणि गॅप मधून 4 धाबाही पाहिल्या. रणसंख्या 6 या आकड्यावरती पुढचा बॉल बॅकफुटला गेली जागा बनवली. मागे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याबाहेर नाहीये. बॉलला अडवलं गेलंय. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू. प्रितेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती स्कूपचा चौकार त्याच्यानंतर एक पॉइंट क्षेत्रामध्ये मारलेला नेत्रदीपक फटका आपण पाहू शकतो. 4 धावा मिळतील आणि धावसंख्या मात्र पहिले षटक मार्गस्थ होतोय म्हणजेच चालू असताना 8 धावा. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 10च्या घरात. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकारी पाहिलेत. सरासरी कामतेकरची 12.33 सरासरीनं प्रत्येक षटकामागे खेळ करायचा होता. 3 बॉलमध्ये अप्रतिम खेळ राहिलाय. आता येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूला प्रथमेशची बॅट अक्षरशः चौकारांची भाषा बोलायला लागली. म्हणजे 4चा पाडा सुरू आहे मैदानावरती. या बॉलवरती शफल झाले अंपायरचं सिग्नल वाईड आलाय. बराचसा बाहेर बॉल आहे आणि हा एकदा प्रेझेन्स ऑफ माइंड प्रेझेन्स ऑफ क्रिकेट मैदानावरती सादर केले जाते. थोडेसे शफल झाले आणि शेवटच्या मोमेंटला बॉलला लिव्ह केलं हे गरजेचं आहे. म्हणजे कोणता बॉल कधी सोडायचा कधी काय पकडायचं एक क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. शफल झाले बॉलला सोडून दिले. एक एक्स्ट्रा रन आली आणि रणसंख्या जर पाहिली तर डबल 1 11 या डिजिट वरती आतापर्यंत स्थिरावली जाते. नेक्स्ट बॉल उलटी केली बॅट आणि यावेळी प्रथमेश खराब शॉट सिलेक्शन. एक महत्वपूर्ण गडी बाद. स्कोररची भूमिका ही प्रत्येक स्पर्धेमध्ये फार महत्वाची असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 3 मध्ये स्कोरर हा उल्लेख सापडतो. ते स्कोरर म्हणजे एक असं व्यक्ती एक असं किरदार जे प्रत्येक मॅचचा अगदी हिशोब त्यांच्या माध्यमातून ठेवण्याचं काम केलं जातं. यावेळी जर पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि आपण पाहिलं तर मी त्या ठिकाणी प्रथमेशचा उल्लेख जरूर करेल. कामतेकरजी 12.33 सरासरीने धावा करायच्या होत्या. पहिल्याच 3 बॉलवरती 10 धावा जमल्या होत्या. आता मला वाटतं की बॅट उलटी करण्याची त्या ठिकाणी गरजही नव्हती आणि प्रथमेशने जर पाहिलं तर म्हणून म्हटलं होतं की क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. येथे तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं आहे. 3 बॉलवरती 10 आल्या होत्या. आम्हाला कुठच्या सरासरीने मैदानावरती खेळ करायचा आहे हे सर्व माहिती असणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी शॉट सिलेक्शन जे ते खराब होतं. इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 12च्या घरात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. नक्कीच आपण जर पाहिलं त्या फटक्याची आवश्यकता नव्हती. मात्र म्हणतात ना की थोडंसं हारागिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं प्रथमेशच्या माध्यमातून. आणि नक्कीच कुठेतरी गोलंदाजीचं कौतुक झालं पाहिजे कारण का कमबॅक करतोय. नक्कीच नवीन आलेला बॅटर स्वतः कर्णधार आहे. कुठेतरी दारोमदार असेल कारण का कर्णधार म्हटलं तर एक संघाचा महत्वाचा घटक महत्वाचा कणा ज्याला म्हटलं जातं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा ब्रश होतोय.
पॅडला चेंडू ब्रश झाला, निर्धाव चेंडूची सांगता होई, फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि पहिल्या षटकाची सांगता होते, अंत होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या 12. पहिल्याच बॉलवरती वाईड आलाय. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होते. रणसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या साह्याने 1च्या मदतीनं 13 या आकड्यावरती. पुण्याच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली फिकी, अगदी थोडस फंबलिंग झालं होतं, परंतु काय फेकी सजवले आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अगदी नक्कीच ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल, शेवटच्या बॉलपर्यंत. आपण जर पाहिलं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली मॅच म्हणजे सकाळपासून जर पाहिलं तर चांगले सामने होताना आपण पाहतोय. या ठिकाणी पंच दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 15 या घरामध्ये जाऊन पोहोचेल. ते बराचसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला, अवे फ्रॉम द बॉडी. कारण बराचसा खेळ क्रिकेट आहे, ते हे जे दोन संघ आहेत ते सातत्याने एकामेका विरोधात खेळताना आपण पाहिलेले आहे. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी माहिती आहे की कोणत्या खेळाडूला बॉल कुठे खेळवायचा. थोडंसं नजरेपासून दूर, बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी एक वाईट बॉल ही आपण मैदानावरती पाहिला. विकेट काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, मागे क्षेत्ररक्षक जजमेंट लाजवाब लाजवाब, अगदी कॅच ऑफ द मॅच, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण दिशानुसार आपल्याला पाहायला भेटलं. जसं आपण सांगितलं, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण ही एक महत्वाची भूमिका असते. ते मात्र चित्र दाखवतोय. अगदी अचूक नजर त्या बॉलवरती ठेवली आणि एक चांगला झेल तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं तेवढं कमी असेल या खेळाडूचं. अरे कामतेकरजी, क्षेत्ररक्षण हे का महत्वाचं आहे ना, तर तुमचं फील्ड ही तुमच्या संघाला मॅच जिंकून देऊ शकते. एका कॅचनं वर्ल्ड कप जिंकून दिला भारताला. ज्यावेळी झेल टिपला होता सूर्यकुमार यादवनं, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल तो होता आणि त्या झेलनं जो काही मॅच तो सामना फिरला होता. म्हणून क्रिकेटच्या मैदानावरती तो झेली महत्वाचा आहे. इथे एक महत्वाचा झेली टिपलाय. आता या झेलनं हा सामना पूर्णपणे फिरेल का याच्यावरती मात्र सर्वांच्या नजर आहेत. पुढचा बॉल सोडलंय. एक थेरी एक मेरी, म्हणजे कधी ऊन कधी सावली अशा पद्धतीनं मैदानावरती सुरू आहे. एका बॉलवरती चांगली गोलंदाजी होती, एका बॉलवरती अतिरिक्त धावा येत आहेत. रणसंख्या झाल्या आहेत 16 असो या आकड्यावरती. नक्कीच चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांना, परंतु काय घडतंय याच्या अगोदर त्या चेंडू जर वाईट डिलिव्हर झाला, त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक, एक चांगली लेंथ आणि चांगली लेथ मैदानाच्या आतमध्ये पिक करताना आपण या ठिकाणी पाहू शकतो. पण अतिरिक्त धावा ज्या आहेत, अतिरिक्त धावा आहे, ते अतिरिक्त धावांवरती रोख लगावणं फार गरजेचं आहे. कारण अजूनही शेवटचा षटक आहे. आखून टप्प्याचा बॉल, खराब बॉल, अगदी हुक केले मागे, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये आणि फलंदाज आणखी एक बाद, विकेटचं पतन.
आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्या जर पाहिलं तर 16 वरती येऊन थांबली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण का एक हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकला नाहीये, कारण का प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं आणि एक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच जो झेल आपल्याला पकडताना खेळाडूला पाहिलं, नक्कीच याच्या अगोदर चांगली कामगिरी. त्याच्यानंतर आता मात्र डावखुरी हाताचा बॅटर एखादा षटकार आपल्या संघाला या मॅच मध्ये घेऊन येईल का? आणखी एक व्हाईट बॉल. म्हणजे या मॅच मध्ये आपण बरेचसे व्हाईट बॉल पाहिलेत. म्हणजे मोठं षटक राहिलंय आतापर्यंत. 4 चेंडू डिलिव्हर करून झाले. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि प्रत्येक बॉलवरती एक अतिरिक्त धावी येते. हाही थोडासा बाहेर बॉल होता, ते खेळून तर काढलाय आणि इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले. वाईड होता बॉल आणि मी म्हणेल की खराब बॅटिंग आहे. खराब बॅटिंग म्हणजे तुम्हाला कोणता बॉल सोडायचा आहे माहिती असायला हवं, कारण बराचसा बाहेर बॉल होता. इथून एक अतिरिक्त बॉल तुम्हाला मिळालाही असता, मात्र जर पाहिलं तर एक केवळ आणि केवळ एक सिंगल धाव आली आणि रणसंख्या 18 या आकड्यावरती. 1 टू गो या षटकातील हा शेवटचा बॉल. नक्कीच शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय घडतंय, इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20. मॅच जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो सामना करतोय प्रथमेश. सहा मध्ये 18 हे इक्वेशन आहे मॅच मध्ये, समीकरण आहे. गोलंदाज अक्षय निघालाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमक फटका बिटवीन द गॅप. मागे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, ते बॉल अडवलं गेलंय. फक्त एक सिंगल वरती रोखलं. अगदी फलंदाज दुसरी धाव घेत असताना बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण जर पाहू शकता धावसंख्या 21. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्रला आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय करतोय, बॅटची एज घेतली आणि डायरेक्ट स्टंपवरती चेंडू हिट होतोय. फलंदाज बाद होतोय. म्हणजे तू चल मैं आया असंच काहीतरी पाहायला भेटते.
चांगला खेळ राहिले आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहू शकता या ठिकाणी JK11 खारगाव हा संघ मात्र या ठिकाणी बाजी मारतोय. चला पुढच्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी सनीलला विनंती आहे. सनील, आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पॅरिश, आपल्याला विनंती आहे आपलं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. सनीलसाठी ही काही कॅश प्राइजेस होते आणि मॅन ऑफ द मॅच ही सनील आहे. त्यामुळे मी दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्लीज लवकर या.